नको हट्ट करूस लेकरा, रायबाचं लग्न पार पाड, नंतर हायच की आपल्याला आयुष्यभर मोहिमाच करायच्यात रे. ते काय बी नाही राज, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. राजा तुम्हाला महादेवाची आलाय राजा, मी तुमचं पाय नाही सोडणार राजा. कोंढाण्याची मोहीम मला द्या राज. एक 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 हिरा माझ्या राजाने असा उभा केला होता, ऐका बारीक. त्या सिंहगडावरती दादा नको, त्या कोंढाण्यावरती त्या उदयभान राठोडा नावाच्या राठोडानं कमल कुमारीला पळून आणलं होतं. आणि आम्ही हयात असताना पुन्हा आमची माता भगिनी जर अशी अडकत असेल तर आम्ही राजे म्हणून काय मिरवावं. शिवबा शिवबा राजगडाच्या बुरुजावर माझ्या जिजाऊ मासाहेब सांगत होत्या, शिवबा समोर फडफडणारं कोंढाण्यावरचं हिरवं निशाण आमच्या डोळ्यात खुपतं. शिवबा आम्हाला कोंढाणा हवाय, त्या कमल कुमारीचा जीव आम्हाला हवाय, तिचा जीव वाचवावा, तिची आबरू वाचवावी, आम्हाला कोंढाणा हवाय. शिवबा आम्हाला बाकीचं काय माहित नाही, तुम्ही लागोलाग तयारी करा. पण कोंढाणा घेणं म्हणजे साधं सोपं काम नाही आऊसाहेब. कोण घेऊ शकतो कोंढाणा? ही चर्चा दादांनो राजगडावरती झाली. इसाजी हा सरदार, तो सरदार, अनेक नावं घेतली गेली. त्याच वेळेस माझ्या जिजाऊ मासाहेब बोलल्या, शिवबा ताने ही कामगिरी फत्ते करू शकतो. माझ्या राजा आवाक झाले, हा हे काम माझा तान्याच करू शकतो. तान्याला निरोप पाठवा उंबरटला, त्याला सांगा म्हणा लागोलाग या. दादांनो चर्चा झाली, मसलत झाली. आपण म्हणतो ना ज्याचं नाव घ्यावं माणूस समोर हजर व्हावा, तशीच घटना दादांनो राजगडावरती घडली. ही सगळी चर्चा मसलत चालत असताना तानाजी मालुसरे हा राजगडावरती आला. कोंडाजी शेलार मामा सोबत आले. आपल्या रायबाचं लग्न काढलं होतं, आपल्या मुलाचं लग्न काढलं होतं, आणि त्या लग्नाचं निमंत्रण द्यायला राजगडावरती आला होता. राजांच्या महालात आला. राजा मुजरा. राजांना वाटलं अरे माझा निरोप काय तानाजीने ऐकला काय कुठं तरी, तानाजीला मोहीम द्यायची फत्ते, तानाजी लगेच हजर. दादांना एवढ्या तानाजी मालुसरे म्हटलं, राज आबर रायबाचं लगीन काढलंय, उंबरट्याला पायदूळ झाडायला यायच, लेकराला आशीर्वाद झाडायला यायच, लय मोठं थाटामाटात लगीन आहे राज, आणि तुम्ही काय बी करा, तुम्ही लग्नाला पाहिजे राज, मला काय माहित नाही. जिजाऊ मासाहेबांनी राजांकडे पाहिलं, राजांनी मासाहेबांकडे पाहिलं. आता काय करायचं? एकमेव माणूस होता जो कोंढाणा स्वराज्यात आणून देत होता, आता त्याच्याच घरी लगीन कार्य, याला म्हणाव तरी कसं बाबा लगीन कार्य बाजूला ठेवून तू मोहिमेला जा म्हणून. लोक शेण घालतील तोंडात म्हणून काहीच नाही बोलले. राजांचा पुन्हा मुजरा घेतला. राजा गडबडे, गडावरती लय अक्षदा वाटायच्यात, सगळ्यांना मानपान द्यायचं आहे. आलोच अक्षदा वाटून. दादांनो अक्षदा वाटायला सुवेळा माचीवरती आमच्या तानाजी मालुसरेंचा वाडा होता. त्या सुवेळा माचीवरती गेला. सगळ्यांना आवाज न देत असताना एक बागब्याट अंड्याचा ढिगारा घेऊन जाताना एक मावळा आमच्या तानाजी मालुसरेंना दिसला. तसे आमचे तानाजी मालुसरे बोलतात, अरे गड्या मोहीम नाही काय नाही हे बघू. तसं तो म्हणला, तसं नाही सुभेदार, मोहीम हाय. राज सौता जातीनं चालल्यात मोहिमेवरती. अरे पण एवढ्या वेळ राजांना आवाज न दिलं, राज काय बोलला नाही. ते नाही राज सौता निघाल्यात मोहिमेवरती. पण कोणत्या मोहिमेवर निघालाय ते काय विचारू नका सुभेदार. हा मला झेंड रंगून आणायला लावलं, आम्ही झेंड रंगून निघालोय. कोणत्या मोहिमेला झालं तर आम्हाला काय ठांग पत्ता नाही. तुम्हाला माहित असेलच की, तुम्हाला कसं नाही माहित. माझ्या तानाजी मालुसरेंना वाईट वाटलं. त्यांचा ताण येत असताना माझ्या राजांनी लढायला जावं. धपापत्या उरानं अक्षदा वाटायचा सोडून पुन्हा सदरेत आला. राजांना पुन्हा झुकून मुजरा केला. राज हाच का तुमचा मैत्रपणा? बालपणी पण संचा सवंगडी मला म्हणतात आणि माझ्यापासून लपून ठेवता वयो. तान्या काय झालं रे? कोणत्या मोहीमेवर निघालाय? तान्या मी नाही निघालो कुठं. खोटं बोलू नका, आम्हाला कळलंय. कोणत्या मोहिमेवर निघालाय? तान्या आम्ही कोंढाण्याच्या मोहिमेवर निघालोय. कोंढाण्याच्या मोहिमेवर निघाला ते बी आम्ही इथं असताना. राज आमच्या तलवारीवर एवढा बी गंज नाही चढला की त्यावर लिंबू लावून मिरवावं. राज ही कोंढाण्याची मोहीम मला द्या. जिजाऊ मासा बोलतात, ताने अरे याडा का खोळायला का तू? पोराचं लगीन काढलंय ना. आऊसाहेब
ती काय बी सांगू नका मला लगीन बिगीन. आता हे पहिल्यांदा लगीन लावायचंय मला. तान्या तान्या हट्ट करू नकोस. अरे लेकराचं लगीन काढलंय, मांडव बांधलाय, रांगोळी काढले, अन्न रांधतय, वराड आलंय. आता लोक येते मग म्हणते वरपीच्या कुठे. तर काय सांगायचं आम्ही मोहिमेवर गेलाय. अरे बाबा जग तुला नाही र. माझ्या राजासने हसन, आमच्या शिवपासने हसन की स्वतः लढायला जाईना. लोकांचं लग्न असताना सुद्धा तानाजीला लढायला पाठवलंय. लोक तुझ्या राजालाच हसत्यान रे. तसा माझा तानाजी मालुसरे आमच्या आऊसाहेबांना पुढे येऊन म्हणाला, आऊसाहेब म्हणजे लग्नात आम्ही उंबरटला तिकडं कोपऱ्या पुतवर भात आमटी येईपर्यंत आम्ही त्या लग्नात भात आमटीवर पाहिजे. लग्नात नाचायचं गायचं आणि आमचं राज कुठं मोहिमेवर. आऊसाहेब शान राजांतना आमच्या तोंडात घालतील की मावळं लग्न करत मिरवतात आणि हंचा राजा लढायला लावल्या मावळ्यांनी. राजा ते काय बी नाही, हा मला मोहीम द्या. गजदिशी राजांनी तानाजी मालुसरेंनी राजांचं पायदशी धरलं. राज तुम्हाला माहितीये तुमचं तान्या किती हट्टी येते. ते काय बी नाही राज, मी तुमचा पाय सोडणार नाही. मोहीम मला द्या राज, ही मोहीम मला द्या राज. माझा राजा वेळोवेळी ठणकावून सांगत होते बर का, तान्या अरे गाड्या नको ना हट्ट करूस. अरे ही मोहीम सोपी नाही रे, नको हट्ट करूस. लेकरा रायबाचं लग्न पार पाड आणि नंतर हायच की आपल्याला आयुष्यभर मोहीमच करायच्यात रे. ते काय बी नाही राज, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. राजा तुम्हाला महादेवाची आलाय. राजा मी तुमचं पाय नाही सोडणार. राजा कोंढाण्याची मोहीम मला द्या राज. अहो साहेब तुम्ही तरी सांगा की. त्यावेळेस आऊसाहेब बोलल्या, शिवबा तान्या म्हणजे लय हट्टी, नाही ऐकायचं तो, देऊन टाका त्याला विडा. जसा देऊन टाका विडा म्हणून सोडलं ना तानाजी मालुसरेने राजाचं पाय सोडलं, तपका ठेवलेला विडा घेतला, आपल्या निळ्या फेट्याला लावला आणि धिप्पाड एसटी आमचे तानाजीराव काळोजीराव मालुसरे माझ्या राजांच्या पुढे उभा राहिले. आणि राजांच्या डोळ्यात डोळं घालून आमचे तानाजीराव मालुसरे बोलतात, घेतला कोंडाना घेतला राज. हा रायबाचं लगीन काय होईन की, पण राज कोंडाण्याची मोहीम नवमीच्या रातचीत गड घेतो बघा. आता कोंडाण्याच्या पायथ्याला अमृतेश्वर महादेवाचं लय मोठं मंदिर आहे आणि त्याचा जत्रेचा कार्यक्रम येतो येत्या नवमीला असतो. राज नवमीच्या रातच्यालाच गड घेतो. आणि गड घेतला ना राज की राज दिवसा जर गड घेतला ना तो दूर करतो. दूर दिसला ना लागोला कोंडाण्यावरती या. येताना बघवा झेंडा सोबत घेऊन या. ते हिरवं निशाण आऊसाहेबांच्या डोळ्यात फडफडतंय ना, त्या हिरव्या निशाण्यावरती भगवा झेंडा फडकवायचा आहे. येताना ध्वज आणायला विसरू नका. आणि राज रात्रीचा जर किल्ला घेतला तर राज जाळ करतो, एखाद्या कडब्याची पिंडी पेटवतो. जाळ दिसला ना दिसला लागोला कोंडाण्यावर राज. आणि राज गड घेतला ना की पुणे दरवाज्यावर राज तुमचा हे बाल सवंगडी मिशीला पीळ मारत पुणे दरवाज्यावर तुमच्या स्वागतासाठी उभास. कडकडून मिठी मारली दादांनो. आणि माझं लेकर आता लढायला जाणार. 500 मावळं तानाजी मालुसरेंच्या बरोबर दिली आणि तो नरवीर तानाजीराव काळोजीराव मालुसरे राजगडावरती दादांनो पंक्तीचा कार्यक्रम, शेवटचं जेवण दादांनो माझ्या तानाजी मालुसरेंनी राजगडावरती जेवलं. राजगडाच्या पद्मावती माचीवरती महाराजांच्या राजगडाच्या राजवाड्याच्या बाजूला एक मोठं प्रांगण आहे. त्या प्रांगणामध्ये दादांनो माझ्या तानाजी मालुसरेंसाठी जिजाऊ मासाहेबांनी गव्हाची खीर केली होती. आणि स्वतः राजे तानाजी मालुसरेंच्या सोबत जेवतीला पंक्तीला बसले होते. आणि माझे तानाजीराव मालुसरे शेवटचं जेवण दादांनो राजगडावरती जेवत होते. माझ्या आऊसाहेबांनी तानाजी मालुसरेला खीर वाढताना वा पिक्चर मध्ये पाहिलं असेल दादांनो ते शब्द. आऊसाहेब आताशी बघा पोट भरलं, साक्षात जगदंबा वाढायला आली. आऊसाहेब काळजी करू नका, नवमीच्या रातच्यालाच गड तुमच्या पायावरती ठेवतो. मोहीम घेतली, हर हर महादेवची गर्जना केली आणि निळा शेला दादांनो माझ्या राजाने अगोदर तानाजी मालुसरेला फेटा बांधला की मोहीम फत्ते करायची. दादांनो एकमेव राजा आहे बरं का, एकमेव राजा. बाकीचे काही लोक जर असतील परप्रांतातली लोक, ती लोक बक्षीस पारविद्ध जिंकल्यावरती त्यांना बक्षीस द्यायची, पण एकमेव माझा राजा होता हो.
मावळ्यांचा आधीच सत्कार समारंभ करायचा, त्यांना सोन्याचं कडं आधीच बक्षीस द्यायचा, आधीच त्यांचं शेला पागोटा बांधून सत्कार करायचा, की राजांना खात्री होती की आमचे मावळे कामगिरी पत्ते करतील. आणि घडलंय तसंच. आमचे 500 सैनिक घेऊन आमचा तान्हाजीराव मालुसरे ऐन मध्यरात्री 4 फेब्रुवारी 1670ला 3 फेब्रुवारी 1670ला आदल्या रात्री नवमीचा दिवस होता. आणि आमचा तान्हाजीराव काळोजीराव मालुसरे, अरे कुठून जाता येईल, कोंढाणा म्हणजे प्रचंड ताकदीचा किल्ला, चढाई करणं मुश्किल. आणि कोंढाण्यावर कोण आहे? उदयभान राठोड, साधा सुद्धा सरदार नाही. पहार माता भगिनीनं अशी वाकवायचा हाताने, किती पहार वाकवायचा, एवढी ताकद त्या उदयभानात होती. 25 वर्षाचा उदयभान आणि आमचा 35 वर्षाचे तान्हाजीराव काळोजीराव मालुसरे. आता लढायचं कुठून लढायचं? तर दादांनो द्रोणगिरीच्या कड्याजवळ ते आले. तो कडा पाहिला तान्हाजीराव मालुसरेंनी. आता या बाबतीत त्या सांगत असताना काही लोकांनी गल्लत केले. काही लोकांनी सांगितलं जातं की एक घोरपड होती म्हणे यशवंती नावाची, आणि ती यशवंती नावाची घोरपड वर चढली आणि मग आमच्या मावळे त्या शेपटीला बांधल्यानं वर गेले. खोटा इतिहास दादांनो यो. यशवंत घोरपडे नावाचा आमचा एक काटक शरीरयष्टीचा मावळा होता. तो हातात वाघनक घालून, पूर्वी वाघनक आम्हाला फक्त अफजल खानाचा कोतळा काढतानाच वापरण्यात आलेले दाखवले, पण दादांनो पूर्वी वाघनक ही रॅपलिंग आणि क्लाइम्बिंग करण्यासाठी वापरली जायची, खडकात ग्रीप पकडण्यासाठी कामाला यायची. आणि असाच एक आमचा मावळा होता यशवंत घोरपडे नावाचा. कडा पाहिला, राजांचं दर्शन घेतलं, मनात हर हर महादेव मनात बोलला, आणि दर्शन घेतच दादांनो तो कडा चढायला आमच्या मावळ्याने सुरुवात केली. आता तुम्ही म्हणताना एकटा कडा चढवर वरून गेला तर वर लोक नव्हती का? पण दादांनो तो द्रोणगिरीचा कडाच असा होता की त्या कडावर ब्रह्मदेव जरी आला तरी त्याला खालून वर चढता यायचं नाही, असा कातीव कडा होता. म्हणून त्या मावळ्यांची शिबंदी सुद्धा तिकडे कमी होती, त्या बाजूला फिरकतही कोणी नव्हतं. आमच्या मराठ्यांनी तोच मार्ग निवडला, आम्ही इथूनच कोंढाण्यावरती जाऊ शकतो. आणि त्या वक्ताला तो आमचा यशवंत घोरपडे मावळा वरती चढला, कमरेचा दोर सोडला, एका झाडाच्या बुंद्याला सोडला, पुन्हा दोर खाली सोडला, आणि सप एक मावळा वर करत हळूहळू आमची सारी फौज 500 बाल सवंगडी सगळे आमच्या मावळेवरती जवळ आले. जसे मावळे जवळ आले तसा तानाजी मालुसरे बोलतोय, 2 फळी केल्या सूर्याजी मालुसरे सोबत होता, सक्का भाऊ सोबत. अरे माझा भाऊ मोहिमेवर निघालाय आणि आम्ही तरी का थांबावं इथं? माझ्या भावाने आमच्या राजांना शब्द दिलाय, आणि म्हणून दादांनो भावाच्या भावाला खांदा कसा लावायचा असतो शिका दादांनो सूर्याजी मालुसरेंकडून. आपल्या भावासाठी दादांनो आमचा सूर्याजीराव मालुसरेला तानाजीराव मालुसरे बोलले, तानाजी सूर्याजी तू पुणे दरवाजा बाजूने जा, आम्ही इकडे कल्याण दरवाजा बाजूने गडावरती हल्ला चढवतो. घडलंय तसंच. 500 मावळ्यांची आमची तुकडी 250 मध्ये 2 भाग झाले. एक पुणे दरवाजाच्या बाजूने गेली आणि कल्याण दरवाजाच्या बाजूने गेली. एकच हल्ला कल्लोळ माजला, हर हर महादेवची किंकाळी झाली, तलवारी मेहनतून निघाल्या. अरे मराठे आले, हुजूर मराठे आले. या जगाच्या इतिहासातलं खूप ताकदवान वाक्य दादांनो, हुजूर मराठे आये. ह्या 11 शब्द आणि 4 अक्षरी शब्द दादांनो, अक्षर हा जगाच्या इतिहासात भीतीदायक वाक्य होतं. मावळे लढायला लागले, त्वेषाने लढत होते. एक मावळा भारी पडत होता सगळ्या सैनिकांवरती त्यांच्या. आमचा तानाजीराव मालुसरे हर हर महादेव म्हणून, अरे माझ्या राजाला शब्द दिलाय, कमल कुमारीला पळून काय आणताय काय रे? आमच्याच कोंढाण्याच्या किल्ल्यावर आमच्या जिजाऊ मासाहेबांचा आवडीचा गड, आणि त्याच्यावरती ताबा धरून बसताय वर. एकाला आमचा तानाजी मालुसरे उभाडवा कापून काढत होता. 300 पठाण जमीनदोस्त करून आमचे तानाजीराव मालुसरे उदयभान राठोडाबरोबर लढायला आले. समोर उदयभान राठोड, आमचा तानाजीराव मालुसरे, दोघांची एकच चकमक झाली. तलवारीवरती तलवारी खानाला लागल्या. अरे किती गट्टिका झाली, तानाजी मालुसरे लढतोय, कुणीच कुणाला कमी म्हणवतो दादांनो. तानाजी मालुसरे, अरे जरी त्या उदयभान राठोड पहार वाकवत असला असताना तरी आमच्या तानाजीची तेवढी ताकद होती. उदयभानाने वाकवलेली पहार सरळ करायची ताकद आमच्या ताण्यात होती. आमचा ताना लढत होता, पण लढता एक घाव दादांनो आमच्या तानाजी मालुसरेच्या डाव्या ढालीवरती झाला. जशी ढालीवरती वार झाला तशी ढाल तुटून पडली. पण दादांनो ढाल तुटून पडली म्हणून आमचा तानाजी मालुसरे गडबडला नाही. डोक्याचं मुंडाऊस काढलं, जो शेला दिला तो शेला आपल्या हातावरती बांधला. शेल्यावरती वार लढू लागला, झेलू लागला. पण दादांनो जिथं ढाल काही करू शकली नाही तिथं शेल्याचं काय. उदयभानाचा पुन्हा एक वार आमच्या तानाजी मालुसरेंच्या डाव्या खांद्यावरती बसला, आणि दादांनो हात माझ्या तानाजी मालुसरेंचा तुटून बाजूला पडला. जसा हात बाजूला पडला ना दादांनो, तसा तानाजी मालुसरे
तुळशाने लढला पण माझा हात पडला म्हणून घाबरला नाही. तसा तानाजीराव मालुसरेने दुसरा वार त्या उदयभानाच्या वर मी काळजामध्ये घातला. तसा उदयभानाला सुद्धा खाली पाडला. जसा उदयभान राठोड खाली पडला ना, त्या क्षणी दादांनो आमच्या मावळ्यांना सैनिकांना एकच बातमी कळली गेली की सुभेदार आपले पडल्यात म्हणून. हीच एक बातमी किल्ले कोंढाण्यावरती माजली गेली. लोक मावळे साईरावायला धावू लागले, पळू लागले. अरे आपले सुभेदार पडले, आपले सुभेदार पडले. दादांनो जसे सुभेदार पडले कळलं ना, तसे दादांनो आमच्या सूर्याजीराव मालुसरेने खूप मोठी क्रांती केली. सगळे मावळे आमचे साईरावायला पळायला लागले. तसा आमचा सूर्याजीराव मालुसरे त्या द्रोणगिरीच्या कड्याच्या दिशेने बाहेर पुढे पाय धावत पळायला लागला. ऐका, पळत असताना दादांनो आमचा सूर्याजी मालुसरे पुढे झाला. अरे मराठ्यांच्या पोरांनो, पळतच कुठे शेळपाटांनो? अरे तुमचा बाप तिकडे रक्ताच्या थरोळ्यात पडलेला असताना तुम्ही पळून जाताय वैरे. अरे एकतर उड्या मारून जीव द्या, नाही तर लढून मारा. अरे राजगडावरती गेल्यावरती राजांना कोणत्या तोंडानं पुढे जाणार आहात? दादांनो परतीचे दोर आमच्या सूर्याजी मालुसरेने कापून टाकले. एकतर लढून मारा, ना त्या कड्यावरती जीव उड्या मारून जीव द्या. दादांनो जसं आमच्या सूर्याजी मालुसरेने चेतना दिले ना, आमच्या मावळे माघारी फिरले. राहिलेल्या पटांना उभं आडवं कापून काढलं. आणि इकडे दादांनो माझे शिवछत्रपती, भारी काय का प्रसंग, शिवछत्रपती राजगडावरती दादांनो वाटच पाहत होते. आणि त्या वक्ताला दादांनो आमचा तान्हाजी मालुसरे आता इकडं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तान्हाजी मालुसरेंना दिवस इकडं उजेडायची फार वेळ आली होती. पाटे पाटे अंधकाळ होता. 4 फेब्रुवारी 1670. आणि त्याच वक्ताला दादांनो सूर्याजी मालुसरे जवळ ते आले. सूर्याजी मालुसरेने आपल्या भावाचा तो धिप्पाड शरीरेष्टी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला भाऊ पाहिला. एक हात आपल्या भावाला नव्हता. त्याच वेळेस सूर्याजी मालुसरे बोलतात, गड्या हो माझ्याकडे काय बघताय? जावा एखाद्या गंजीकडे, गवताची गंजी एखादी पेटवा, कळू द्या साऱ्यांना की त्यांच्या राजानं दिला शब्द खरा केलाय त्यांच्या वाघानं. आणि म्हणून दादांनो तो तान्हाजीराव मालुसरेंची बातमी, गड किल्ला घेतल्याची बातमी सगळ्यांना कळावी म्हणून किल्ले कोंढाण्यावरती एक जाळपोळ करण्यात आली. जाळ करण्यात आला की ज्या जाळानुसार आमच्या राजाला कळन की कोंढाणा स्वराज्यात आला म्हणून. आणि दादांनो त्याच क्षणाला माझे महाराज राजगडाच्या सदरेवरून रात्रभर झोपले नव्हते. कारण माझा तान्ह्या गेलाय तिकडं, जीवाचा आकांताने लढतोय. काय घडलं असेल काय नाही, रात्रभर राजे येर साऱ्या घालत होते. गोमाजी काका आमचे बोलतात, महाराज पाणी तरी घ्या. माझे महाराज पाणी सुद्धा गोबत घेत नव्हते. तेवढ्यात गोमाजी काकांचं लक्ष राजगडाकडून कोंढाण्याकडे गेलं. एवढ्याच हळूहळू एक उजेड जाळ दिसण्यात आला माझ्या गोमाजी काकांना. जसा जाळ दिसला माझ्या राजांना, राज राज ते बघा, तो बघा जाळ दिसतोय राज. त्याच वेळेस राजांनी पाहिलं, टाळी वाजवली, फत्ते झाली, दिली कामगिरी खरी केली वाघानं. राजा तुम्ही आता कोंढाण्यावर निघणार ना? होय गोमाजी काका, आमच्या तानाजीला भेटायचंय आम्हाला, तेही तातडीनं. दादांनो तानाजी मालुसरेंना भेटण्यासाठी आमचे शिवाजी महाराज निघाले. घोड्यावर जात असताना निळोपंताचा निरोप आला. राज राज आऊसाहेबांचा निरोप आहे. म्हटल्यात आव तानाजीला पालखीत घेऊन या. लय मोठे मानकरी झालेत आमचे तानाजीराव. होय लय मोठे मानकरी झाले तानाजीराव. आऊसाहेबांना म्हणा चिंता करू नका, तान्याला पालखीतूनच घेऊन येतो. आणि दादांनो माझा राजा दपापत्या ओरानं आपला बाल सवंगड्याने दिलीप कामगिरी फत्ते केली. म्हणून दादांनो कोंढाण्याच्या पायथ्याला आला. ऐका, कोंढाण्याच्या पायऱ्या माझा राजा चढू लागला. जशा जशा पायऱ्या चढू लागल्या ना, राजांचं अंतकरण जड झालं. राजा आजूबाजूला बघतायत, अरे आम्ही कोंढाण्याच्या पायऱ्या चढतोय, कोणीतरी मावळा यावा होता आमच्या स्वागतासाठी. एकही स्वार शिपाई आमच्या स्वागतासाठी आला नाही. दादांनो राजे पुणे दरवाजापर्यंत आले. आणि दादांनो ज्या क्षणी माझ्या शिवछत्रपतींनी पुणे दरवाजा पाहिला ना गाड्या, त्या क्षणी कळलं माझ्या राजाला माझ्या तान्याने दिय ठेवला असणार. कारण माझा तानाजी मालुसरे गडावरती राजगडावरती बोलून गेला होता, राज कोंढाणा घेतला ना की पुणे दरवाज्यावर मिशीला ताव मारत
तुमच्या स्वागतासाठी उभा असन. आणि ज्या अर्थी आमचा तानाजी मालुसरे पुणे दरवाज्यावरती नव्हता ना, त्या अर्थी राजाने ओळखून घेतलं काहीतरी गडावरती गडबड झाली. राजांचं अंतकरण छातीवरती हात गेला, मुखातून जगदंब नावाचा शब्द बाहेर पडला. आणि राजे कल्याण दरवाजाच्या दिशेने जात असतानाच समोर भल्या मोठ्या मावळ्यांचा घोळका माझ्या शिवछत्रपतींना दिसला. सगळे हुसमरून रडत होते. राजे जवळ आले. सगळ्या जसे राजे येताच मावळ्यांचा घोळका बाजूला झाला. सगळे हुसमरून रडत होते. खाली सगळ्यांच्या माना होत्या. जड अंतकरणाने राजांचा हात पुन्हा छातीवरती. मध्यभागी एक धिप्पाडेष्टीचा एक ध्येय पडलाय, रक्ताने महाकलाय. तोंड संपूर्ण झाकून टाकलं होतं शरीर त्यांचं त्या निळ्या शेल्यानं. तो निळा शेला निळा राहिला नव्हता. माता भगिनींनो, लढून हातावरती घाव घेऊन तो रक्ताने लालबुंद झाला होता. पण बाजूच्या किनाऱ्या ही निळा शेला तो राजाने ओळखला. अरे आता निळा शेला माझ्या तानाजीचा आहे. राजांनी आजूबाजूला मावळ्यांकडे पाहिलं. मावळे हुसमरून रडत होते. राजाने ज्या आरती निळा शेला पाहिला ना, त्या आरती लगेच ओळखलं, हा दुसरा तिसरा कोणी नसणार. अरे हा निळा शेला तर मी माझ्या तानाजीला राजगडावरती दिलाय, पण कुणी सांगायला तयार नाही. शेवटी राजे जड अंतकरणाने स्वतःच्या हाताने दादांनो तो निळा शेला माझ्या शिवछत्रपतीने त्या देहावरचा बाजूला करायला सुरुवात झाली. जसा तो निळा शेला आपल्या चेहऱ्यावरून जसा बाजूला होत होता ना, जसा बाजूला झाला आणि टप्पोऱ्या मिशा असलेला चेहरा माझ्या राजांनी पाहिला. आणि आपल्या मित्रासाठी तान्या म्हणून माझ्या राजाने हाक मारली. गदा माझा राजा आला होतोय. तानाजी, अरे उठ ना तानाजी. कोण आलंय बघ. तुझा शिवबा आलाय रे. डोळे उघडणारे दापाप तेवढा माझा राजा रडत होता आपल्या मित्रासाठी. अरे उठ. हट्ट काय केला तरी राजगडावरती अक्षता द्यायला आला ना, त्या वासूला म्हणलं होतं, ताने नको हट्ट करू श्रीगड्या, ही मोहीम सोपी नाहीये. शेवटी ऐकलं नाही ना रे माझं. स्वतःचाच हट्ट करा केलास. अरे आता मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. तू मित्रत्वाला काळिंबा फासलास. अरे स्वराज्याची खूप मोठी कामं तान्या तुझ्या हातून व्हायची होती रे. अरे तुझ्या शिवबाला 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर बसताना तुला बघायचं होतं रे. अरे अर्ध्या रणांगणावर डाव टाकून निघून गेलाय. काळिंबा फासलास, आपल्या नात्याला काळिंबा फासलास. अरे उठ तरी कोण आलंय बघ. अरे राजा नाही रे, तुझा शिवबा आलाय. एकमेव मावळा होता दादांनो. आखी रयत आखे मावळे लोकांना राजा म्हणायचं. आणि हक्काने एकमेव राजा होता, मावळा होता. तो आपल्या राजांना शिवबा म्हणत होता दादांनो. इतका बालपली सवंगडीचा राजांचा जीवलग मित्र होता तानाजी मालुसरे. राजे रडत होते. आवा कोण आपल्या मित्रासाठी. देह पाडेर शरीर पडलं होतं. एवढ्या दादांनो आमचा सूर्याजी मालुसरे पुढे आला. राज अहो रडताय का शपाई. अहो आनंदाने दिवाळी साजरी करावी असा वकूत हो, आणि तुम्ही रडताय. हा कोण. माझ्या राजाने पाहिलं ता सूर्याजी मालुसरेकडे. रडून हुसमरून बाकीची मावळं रडतोय. आणि तानाजी मालुसरे सक्का भाऊ सूर्याजी मालुसरे डोळ्यात एक टिपूस नाही. राजे बोलले, सूर्या तान्या तर तुझा सक्का भाऊ ना रे. आणि कसल्या काळजाचा आहे रे. अरे दगडाचं काळीज आहे का तुझं. स्वतःचा सक्का भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडलाय आणि आम्हाला म्हणतोय आनंदाने दिवाळी साजरी करायचा दिवस आहे का यो. अरे कोणत्या काळजाचा निपजलायस रे. सक्का भाऊ असून भावाबद्दल तुझं प्रेम नाही का रे. तुझा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात देह सोडून गेलाय रे. तुझ्या डोळ्यात टिपूस सुद्धा नाही रे. त्यावेळेस दादांनो सूर्याजी मालुसरे तो उत्तर आहे का. माझा सूर्याजी मालुसरे राजांना बोलतोय, राज हो राज, मी जर इथं रडत बसलो ना. काय बोलतोय. मी जर इथं रडत बसलो ना राज, तर यो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला माझा दादा आता उठल आणि वरून मलाच म्हणन, अरे रडतोय कशा पायी. ना मर्दाच्या अवलाद आहे वय रे तुझी. राज मालुसरेशी अवलाद आहे ही. मातीसाठी मरताना कधी डोळ्यातनं टिपूस नाही काढत. देह कंठोर झाला दादांनो. दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा. सूर्याजीचा कंठ फुटला. कडकडून राजांना मिठी मारली. राज हो राज, माझा दादा आता मला परत दिसेल का हो. कडकडून मिठी मारली. सारी मंडळी रडत होती. पण राजांच्या लक्षात आलं, अरे मीच जर रडायला लागलो
तर या मावळ्यांची अवस्था काय व्हायची. दादांनो, माझ्या राजाने स्वतःला सावरलं. सूर्याजी, तुझ्या तानाजी मालुसरेला खरं बलिदान आणि खरी श्रद्धांजली जर काय द्यायची असेल ना, सूर्याजीच्या हाताला धरलं, ओढत ओढत नगारखान्यापर्यंत नेलं. सूर्या, बघ या हिरवा निशान. अरे हेच हिरवा निशान जिजाऊ मासाहेबांच्या डोळ्यात खुंपत होतं. आणि याच हिरव्या निशाणावरती आज जिजाऊ मासाहेबांचा प्राणप्रिय गड, आवडीचा किल्ला आणि या स्वराज्याचा शब्द खरा केलाय तुझ्या तानाजीनं. आणि गाड्या, या कोंडाण्याला खरी श्रद्धांजली द्यायची असेल ना तानाजीला, तर शिवबा, तर सूर्या, स्वतःच्या कमरेला खावलेला भगवा आणला. तो तानाजी मालुसरेने सांगितला होता, काही करून येताना भगवा झेंडा घेऊन या. तुमचा तान या कोंडाण्यावरती भगवाच फडकवणार. आणि दादांनो, आपल्या कमरेत खवलेला भगवा झेंडा काढला. सूर्या, चढवरती आणि फडकू द्या कोंडाण्यावरती भगवा. दादांनो, या जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे जो आपल्या मावळ्यासाठी एवढा धाय मोकळून रडत होता. गड आला होता पण सिंह गेला होता. दादांनो, स्वतःची पालखी माझ्या जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं होतं की तानाजीची पालखीतूनच घेऊन या म्हणून. तर आऊसाहेबांनी सांगितलंय म्हणून दादांनो, जरी माझा तान्ह्या पडला असेल तर त्याने दिला शब्द खरा केलाय. म्हणून दादांनो, तान्हाजी मालुसरेंचं पार्थिव त्या पालखीत स्वतः राजाने खांदा देत दादांनो, आपला राजा तान्हाजी मालुसरेंचं पार्थिव राजगडावरती घेऊन आला होता. पालखीवरती पडदा टाकलेला. माझ्या जिजाऊ मासाहेबांच्या समोर येऊन प्रांगणामध्ये ते पालखी ठेवण्यात आली. जिजाऊ मासाहेबांना वाटलं तान्ह्या म्हणजे हट्टी, काहीतरी वेगळं काहीतरी काढलं असं. पालखीत बसून आलाय. तान्ह्या, बास केला का? किती गंमत करशील? अरे ये बाहेर, माझ्याकडून तुला वेगळं बक्षीस आहे. मावळ्यांच्या माना खाली होत्या. तसा एका मावळ्याने बोललो, आऊसाहेब, तुमचा तान्ह्याने दिला शब्द खरा केला, मात्र पण तान्ह्या सोडून गेला. गड दिला त्याने, पण तुमचा सिंह गेला आऊसाहेब. त्यावेळेस दादांनो, आऊसाहेबांना मूल गेल्याचं, स्वतःचं पोटचं पोरग गेल्यासारखं दुःख दादांनो जिजाऊ मासाहेबांना झालं. एवढंच नाही, महाराजांनी स्वतः पालखी राजगडाच्या संजीवनी माचीवरून आळू दरवाज्यातून पोलादपूरला पालखी गेली. महाराज जशी पालखी गेली ना, काय वाटलं असेल पत्नीला. ओवाळताना मलय म्हणून गेली होती, ते काय बी नाही. माझे तानाजी मालुसरे बोलून गेले होते, कुंकू लावताना कुंकू लावू नको, आल्यानंतर लावा. थरथरत्या हातानं दादानं तरी कुंकू लावलं होतं तानाजी मालुसरेला. त्या पत्नीनं ज्यावेळेस पती आपला आला ना, माझ्या राजांची मान खाली होती हो. कारण एक मावळ्याचा वापर करत राजांनी एवढं मोठं स्वराज्य उभं केलं होतं खरं, पण राजांनी कोणत्या तोंडून त्या माऊलीला सांगत होती. पण माझा राजा बोलत होता, वहिनी साहेब रडू नका, वहिनी साहेब. अहो, जी मरतात ना त्यांच्यासाठी टिपा गाळायचे असतात, पण जे हौतात्म्य पत्करतात त्यांचा अभिमान बाळगायचा असतो. डोळं पुसा वहिनी साहेब. उंबरठला माझे महाराज 10 दिवस त्या ठिकाणी राहिले. स्वतःचं सगळं सांत्वन करून 13 दिवस एका मावळ्यासाठी किती प्राणप्रियाने मावळे लढले. इतका इतिहास दादांनो माझ्या मावळ्यांचा आहे.